मित्रांनो, आज 22 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 5वी ची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडलेली आहे. यामध्ये पेपर 2 जो आहे, तो पेपर 2 हा तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी घेण्यात आलेला आहे. दुपारी 2 ते 3:30 या वेळेमध्ये हा पेपर पार पडला. एकूण 75 प्रश्न 150 गुणांसाठी हा पेपर झालेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 4 सेट देण्यात आलेले होते. त्यापैकी जो बी सेट आहे ना मित्रांनो, संच बी या याचा आपण या व्हिडिओसाठी वापर केलेला आहे आणि यावरूनच आपण ए, सी आणि डी या सेटचे सुद्धा उत्तर आपण जाणून घेऊ शकतो. चला तर आपण सुरुवात करूया. आणि मित्रांनो, आता हे आपण 2 ते 3 मिनिटांमध्ये सगळी उत्तरसूची पाहणार आहोत. आणि यामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला वाटलं, की बुवा संदिग्ध आहे, की चुकीचं वाटतंय, तर त्या प्रश्नाचा क्रमांक जो आहे, तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. त्या शंकेचं निरसन करण्यात येईल किंवा जी काही समजा अनावधानाने एखादी जर सांगताना चूक झाली असेल, ते आपण दुरुस्त करणार आहोत. आपण या व्हिडिओनंतर लगेचच या पेपरचं एनालिसिस करणारा सुद्धा एक सविस्तर व्हिडिओ टाकणार आहोत. जेणेकरून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हेच का बरोबर आहे, हेही आपल्या लक्षामध्ये येईल. त्याच्यामुळं आपण द स्पर्धा गुरु हा जो चॅनल आहे, तो लगेचच तुम्ही सबस्क्राईब करा आणि मित्रांनो www.thespardhaguru.com या वेबसाईटवरती अनेक सराव पेपर उपलब्ध आहेत. त्यासाठी या वेबसाईटला सुद्धा आपण नियमित भेट देत चला. आपल्याला ज्या स्पर्धा परीक्षांची तुम्ही तयारी करत आहात, त्याची तयारी करण्यासाठी तुम्हाला निश्चित या वेबसाईटचा खूप उपयोग होईल. आता आपण अधिकचा वेळ न घेता या उत्तर सूची पाहण्याला सुरुवात करूया. ही संभाव्य उत्तर सूची आहे आणि 100% ही अचूक देण्याचा आपला प्रयत्न आहे. पहिल्यांदा इंग्लिश या सेक्शनकडे आता आपण जाऊया. 1 ते 25 जे प्रश्न आहेत, ते या इंग्लिशसाठी विचारले गेले आहेत. बी सेटचा आपण वापर करतोय. ठीक आहे. चला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे बघा, अपोस्ट्रोफी पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 5 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 6 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 7 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 8 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 9 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 11 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 13 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 16 चं उत्तर आहे 2. 17 चं उत्तर आहे 1. 18 चं उत्तर आहे 4. 19 चं उत्तर आहे 2. 20 चं उत्तर आहे 4. 21 चं उत्तर आहे 1. 22 चं उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 23 चं उत्तर आहे 3. 24 चं उत्तर आहे 1. 25 चं उत्तर आहे 4. ठीक आहे मित्रांनो, इंग्रजी विभाग संपलेला आहे. आता पुढचा विभाग आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि यामध्ये अनुक्रमांक 26 ते 75 हे प्रश्न असणार आहेत. बी सेटचा आपण विचार करतो आहोत. यावरूनच तुम्ही ए, सी, चे सुद्धा उत्तर काढू शकता. तुम्ही पाहता द स्पर्धा गुरु, आवर्जून सबस्क्राईब करा. एनालिसिस करणारा व्हिडिओ जो आहे तोही लवकरच पोस्ट होईल. प्रश्न क्रमांक 26 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 27 चं उत्तर आहे 1. प्रश्न क्रमांक 28 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 28 चं उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 29 चं उत्तर आहे 3. 30 चं उत्तर आहे 2. 31 चं उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 32 चं उत्तर आहे 1. 33 चं उत्तर आहे 1. 34 चं उत्तर आहे 3. 35 चं उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 36 चं उत्तर आहे 3. 37 चं उत्तर आहे 1. प्रश्न क्रमांक 38 चं उत्तर आहे 4. 39 चं उत्तर आहे 3. 40 चं उत्तर आहे 1. 41 चं उत्तर आहे 3.
41चं उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 42चं उत्तर आहे 2. 43चं उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 44चं उत्तर आहे 1. 45चं उत्तर आहे 2. आता हे जे 44 आहे ना, याच्यामध्ये प्रश्न काय आहे, नोकरी करणारे किती लोक शेती करतात? आता नोकरी करणारे आहेत या त्रिकोणामध्ये, शेती करणारे आहेत वर्तुळामध्ये. आता नोकरी करणारे किती लोक शेती करतात? आता हे 4 लोक तर आहेत, की जे नोकरी पण करतात आणि शेती पण करतात. परंतु हे जे 5 लोक आहेत ना मित्रांनो, हे नोकरी पण करतात, शेती पण करतात आणि मजुरी पण करतात. म्हणजेच हे नोकरी करणारे शेती म्हणून हे 9 येईल इथे. 4 किंवा 9 याचं जे कन्फ्युजन आहे, 9 उत्तर राहील त्याचं. 44 1, 45 2. आता 46 पाहूया. 3. 46 आहे 3. 47 आहे 1. 48 आहे 4. 49 आहे 2. 50 आहे 4. 51 आहे 4. 52 आहे 2. 53 आहे 1. 54 आहे 4. प्रश्न क्रमांक 55 उत्तर आहे 3. 56 उत्तर आहे 1. 57 उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 58 उत्तर आहे 3. 59 उत्तर आहे 2. 60 उत्तर आहे 1. 61 उत्तर आहे 2. 62 उत्तर आहे 1. 63 उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 63 उत्तर आहे 3. 64 उत्तर आहे 3. 65 उत्तर आहे 4. 66 उत्तर आहे 2. 67 उत्तर आहे 3. 68 उत्तर आहे 4. 69 उत्तर आहे 1. 70 उत्तर आहे 2. 71 उत्तर आहे 1. 72 उत्तर आहे 3. 73 उत्तर आहे 1. 74 उत्तर आहे 3. 75 उत्तर आहे 4. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या 1 ते 75 प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेतलेली आहेत. ही संभाव्य उत्तर सूची आहे. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत जर तुम्हाला काही संदिग्धता वाटत असेल, तर त्या प्रश्नाचा जो क्रमांक आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवा. आता हे जे काही 1 ते 75 चे आपण उत्तरं पाहिले आहेत, ती तुम्ही तपासून घ्या. हे बी सेट मधील प्रश्न होते. यावरून ए, सी आणि डी या सेटचे सुद्धा आपण उत्तरं काढू शकता आणि उत्तर सूची तुमचे उत्तर जे आहे ते तपासू शकता. तुम्ही आता हा जो पेपर दिलेला आहे, त्याच्या निकालासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा पेपर म्हणजे काय, आपल्या आयुष्यामधला शेवटची एक्झाम नाहीये. ही आपल्या आयुष्याची सुरुवात आहे. आणि स्पर्धा परीक्षा म्हटलं की यश अपयश या गोष्टी येत असतात. आणि जरी याच्यामध्ये आपल्याला कमी मार्क्स पडले, तरीही काही घाबरून जायचं नाही, खचायचं नाही. आपण चांगल्या उमेदीनं पुन्हा एकदा तयारी करायची आहे. आणि भविष्यामध्ये अनेक स्पर्धा परीक्षांना आपण सामोरे जाणार आहात. त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आता हा भूतकाळ झालेला आहे. हा पेपर आता झालेला आहे आपला. त्याच्यामुळे त्याचा अधिक न विचार करता, त्याच्या परिणामांचा जास्त विचार न करता, की कमी मार्क पडले मग आता काय, त्याचा विचार न करता आपण पुढच्या परीक्षेकडे आता लक्ष दिलं पाहिजे. आणि झालेल्या चुका ज्या आहेत त्या टाळून आपण आता नवीन त्या ठिकाणी दिशेनं प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्याला खूप उंच शिखरापर्यंत जायचं आहे. त्याच्यामुळे एक गाडी एखाद्या पायरीमध्ये आपण अडखळलो म्हणून लगेचच सगळं काही संपलं असं नाहीये. तर आपण पुढच्या गोष्टींसाठी तयार राहायचंय, नव्या उमेदीनं तयार व्हायचंय. आणि ज्यांना चांगले मार्क्स पडतील त्यांचं तर अभिनंदन आहेच, त्यांनी अजून चांगली तयारी करायची आहे. आणि सर्वांनीच त्या ठिकाणी चांगलं यश मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत सर्वांना. ज्यांनी ज्यांनी पेपर दिले आहेत, यश अपयश जे काही समजा जे परिणाम राहतील, यश अपयश न म्हणता जे काही परिणाम असतील त्याचे, त्याला आपण त्या ठिकाणी धीरानं सामोरं जायचं आहे. आणि भविष्यासाठी आपल्या नव्या उमेदीनं आपण त्या ठिकाणी तयारी ही आपली चालूच ठेवायची आहे. कारण की ही परीक्षा म्हणजे काही शेवट नाहीये. यापुढेही अनेक स्पर्धा परीक्षांना आपल्याला सामोरं जायचं आहे. तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आभारी आहे. विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा स्पर्धा गुरूवरती लवकरच भेटणार आहोत. तुर्तास थांबूया. जय हिंद.